मिथुन आणि तूळ. चंचल मिथुन रास, तूळची गंभीरता खास. दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, कधी जोडीदार म्हणून, कधी मित्र म्हणून, कधी भाऊ बहीण म्हणून, कधी पिता पुत्र किंवा पुत्री म्हणून. प्रत्येकाचं नातं वेगळं असतं आणि राशी मात्र कायम असते. तसंच राशीप्रमाणे त्यांचं आयुष्य असतं, त्यांचे विचार असतात, त्यांची जगण्याची पद्धत असते. मग दोन राशी या एकत्रितरित्या कसं काय करू शकतात, म्हणजे दोन राशी एकत्र आल्या तर काय प्रभाव पडतो, या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. या दोघांची भेट का होते, याच्या मागे काही रहस्य आहे का, असे अनेक विषय ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपण बोलणार आहोत मिथुन आणि तूळ या दोन राशीच्या संदर्भात. मिथुन ही वायुतत्वाची बुद्धिमान आणि युवा रास म्हणून ओळखली जाते. तूळ ही देखील वायुतत्वाची आणि थोडी अनुभवी रास आहे. तूळ ही चर रास, तर मिथुन ही द्विस्वभाव रास आहे. आता या दोन राशीचे व्यक्ती जर सोबत आले कुठल्याही कारणाने, जर त्यांची जोडी जमली तर काय घडून येतं ते आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत अशा दोन राशींची कथा ज्या एकमेकांना खूप समजून घेतात, मात्र कधी कधी कन्फ्यूज देखील होतात. ही कथा आहे मिथुन आणि तूळ या दोन राशींची. या दोन राशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या या जन्मासाठी आलेल्या नसतात, तर मागच्या जन्मापासून त्यांचं एक नातं समृद्ध झालेलं असतं. म्हणून ही कथा आहे त्यांच्या जन्मोजन्मीच्या नात्याची. तो बोलतो, बोलतच राहतो. आता तो म्हणजे मिथुन होय, तर ती ऐकते आणि सर्वांना बॅलेन्स करून घेते. येथे ती म्हणजे तूळ रास होय. मिथुन विचार बदलतो आणि तूळ निर्णय घेते. आता मिथुन रास म्हणजे हवा, तर तूळ रास म्हणजे वारा आहे. दोघंही स्वभावाने मोकळे असतात. सामाजिक आयुष्य दोघांनाही आवडतं. हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा छान हार्मोनी तयार होते की कन्फ्युजन निर्माण होतं. चला समजून घेऊया. या दोन राशी बालपणापासून सौम्य असतात. मिथुन ही रास बोलघेवडी आहे. तिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला घेऊन कमालीची उत्सुकता असते. ती मल्टी माइंडेड देखील असते. मिथुन म्हणतो की मला सर्वच जाणून घ्यायचं आहे. त्या मानाने तूळ ही बॅलेन्स रास, चार्मिंग असलेली असते. रिलेशनशिपला सर्वात जास्त महत्त्व देणारी रास म्हणजे तूळ रास होय. तूळ रास म्हणजे मला सर्व काही अगदी परफेक्ट बॅलेन्समध्ये हवं आहे. थोडक्यात काही गोष्टींमध्ये फरक आहे तर काही गोष्टींमध्ये साम्य आहे, परंतु जिथे फरक असतो तिथेच कनेक्शन देखील असतं. मिथुन आणि तूळ या दोन्हीही वायुतत्वाच्या राशी आहेत. दोन्हीही सामाजिक राशी आहेत. दोघांमध्ये कम्युनिकेशन स्किल अत्यंत प्रचंड आहे. मिथुन रास अधिक बोलते तर तूळ रास अधिक समजून घेते. मिथुन रास आयडियाज देते आणि तूळ रास त्या आयडियांना शेप देते. आम्ही ज्योतिषशास्त्रानुसार नेहमी सांगतो की वायुतत्वाच्या 3 राशी आहेत. त्यातली मिथुन रास ही बालिका आहे, लहान मुलगी, अवखळ मुलगी. तर तूळ रास ही 40शीतील महिला आहे, जी अनुभवाने थोडी परिपक्व झालेली आहे. लहान बालिका जशी खेळकर खोडकर असते तशी मिथुन रास आहे, तर तूळ रास ही थोडी अनुभवी आहे. आता इतक्या गोष्टी जुळून आल्यानंतर यांच्यात समस्या कधी व कशा सुरू होतात, तर एखाद दिवस मिथुन रास आपल्या उत्साही स्वभावानुसार म्हणते की चल आपण काहीतरी नवीन करूया. त्यावर तूळ रास म्हणते थांब थोडं, आधी आपण सगळ्यांचा विचार करू, त्यानंतर मग ठरवू. मिथुन रास पटकन बदलते तर तूळ रास निर्णय घेण्याला वेळ देते. अर्थात मिथुन रास आणि तूळ रास यांच्यात तूळ रास बॅलेन्स करते. मग थोडा अधिक विचार केला तर लक्षात येतं की यांचा संबंध हे मागील जन्माचे असू शकतात. मागील जन्मात मिथुन रास ही एक ऊर्जा होती, एक दूत जो संदेश पोचवायचा, तर तूळ रास ही देखील ऊर्जा होती राजाची, संतुलन राखणारी. मिथुन रास एका दूतासारखा कार्य करायचा, इकडून तिकडे माहिती गोळा करून देणं, म्हणजे पत्रकारासारखं त्याचं कार्य होतं. तर तूळ ही न्यायाधीश होती. ते दोघं एकत्रित होते. छानपैकी एक जण सत्य ते सांगायचं, तो सांगणारा मिथुन होता आणि न्याय देणारी, निर्णय देणारी तूळ रास होती. एकदा काय झालं, एका विषयाकडे मिथुनने थोडं दुर्लक्ष केलं, हलक्यात घेतलं
आणि तूळ राशीने तो विषय गांभीर्याने घेतला. तूळ राशीने थेट न्याय दिला. परिणामस्वरूप त्या दोघांचं नातं अपूर्ण राहून गेलं. आता अपूर्ण राहिलेलं नातं पूर्ण करण्यासाठी ते या जन्मात पुन्हा आले, पुन्हा भेटले. त्यांचा नवीन जन्म सुरू झाला. एकमेकांना शिकवायला आणि एकमेकांना बॅलेन्स करण्यासाठी ते एकत्र आले होते. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की या जन्मात त्यांना काय शिकायचं आहे. तर मिथुन राशीला शिकायचं आहे की सातत्य कसं ठेवायचं आणि तूळ राशीला निर्णय घेणं शिकायचं आहे. मिथुन रास पटकन बदलते, तूळ रास थोडी थांबते. ही जोडी जर नात्यात आली तर ती खूप फन असते, आनंदी असते. खूप गप्पा गोष्टी त्यांच्यात होतात. सामाजिक आयुष्य ते छान जगतात, डेट्स एन्जॉय करतात. परंतु मिथुन ही थोडीशी अस्थिर असते. तूळ रास अतिरिक्त विचार करते. मग आता विचार करा की ही जोडी असलेले नवरा बायको असले तर. तूळ राशीची पत्नी विचारते, आपण फिरायला कुठे जाऊया? यावर मिथुन राशीचा पती म्हणतो, कुठेही जाऊ. मग तूळ राशीची पत्नी विचारते, कुठेही म्हणजे नेमकं कुठे? मग मिथुन राशीचा पती म्हणतो, ते तू ठरव. मग तूळ राशीची पत्नी म्हणते, जर मीच डिसाईड करायचं असेल तर मी तुला कशासाठी विचारत आहे? अशी त्यांच्यात थोडी नोकझोक सुरू असते. दुसऱ्या दिवशी मिथुन राशीचा प्लॅन बदललेला असतो, ज्यामुळे तूळ रास विचलित होते. मी प्लॅन तयार करते आणि तू प्लॅन बदलवतो. तूळ राशी त्याला विचारते, तू कधी सिरियस होऊ शकत नाही का? मग मिथुनचं उत्तर असतं, मी होईल ना सिरियस, सांग किती वेळासाठी होऊ. इथे गंमत काय की दोघंही बरोबर आहेत. दोघांनाही फ्रीडम आवडतं. पण त्यातली एक रास थोडी बॅलेन्स आहे, ती म्हणजे तूळ. लग्नासाठी ही जोडी उत्तम ठरते. फक्त मिथुन राशीने थोडं स्थैर्य विकसित करावं आणि तूळ राशीने अतिरिक्त विचार करणं थोडं कमी करावं. त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम होऊ शकतं. जर तुम्ही मिथुन आणि तूळ राशीचे नवरा बायको आहात, तुमच्या माहितीतील अशी कोणती जोडी असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. व्यावसायिक दृष्टीने विचार केला असता मिथुन व तूळ राशीचे व्यक्ती जर व्यवसायात एकत्र असतील तर काय होईल? तर मिथुन राशीकडे मार्केटिंगचं आणि कम्युनिकेशनचं प्रचंड मोठं स्किल असतं. तूळ रास ही डिसिजन घेण्यासाठी, प्रेझेंटेशन देण्यासाठी अगदी परफेक्ट असते. त्यामुळे व्यवसायात या दोन्ही राशीचं कॉम्बिनेशन खूप छान होतं. जर तुम्ही मिथुन व तूळ राशीचे व्यावसायिक पार्टनर आहात किंवा तुमच्या माहितीतील अशी कोणती जोडी असेल तर कमेंटमध्ये लिहा. मैत्रीच्या दृष्टीने विचार केला असता मैत्रीमध्ये ही जोडी बेस्ट असते. फन टॉक्स नो प्रॉब्लेम. आनंद घेतात, एन्जॉय करतात, खूप गप्पा गोष्टी करतात. मैत्रीतील त्यांची जोडी ही प्रचंड उत्तम ठरते. जर एकाच ऑफिसमध्ये हे दोघं असले तर मिथुन राशीला नवनवीन आयडिया येतात आणि तूळ रास त्या आयडियांना रंगरूप देते, फायनल करते, डिसिजन घेते. असं त्यांचं छान चाललं होतं. मात्र ते दोघं एकदा गोंधळात पडले. तेव्हा त्यांना गुरु भेटले, मार्गदर्शक भेटले. ते म्हणाले, विचार आणि संतुलन दोन्ही आवश्यक असतं, परंतु डिसिजन नाही घेतलं तर ते व्यर्थ जातं. हवा वाहत असते, वारा वाहत असतो, परंतु दिशा नसली तर ते वादळ बनतं. म्हणून तुमच्या विचारांचं, स्वभावाचं असं वादळ बनवू देऊ नका. मिथुन व तूळ राशीला गुरुचं हे मार्गदर्शन आवडलं. तेथून त्यांची मैत्री समृद्ध होते. तुमच्या आयुष्यात आहे का अशा व्यक्ती ज्यांच्याशी तुम्ही खूप बोलतात, खूप वेळ तुमचे वाद होतात, मात्र त्यानंतरही पुन्हा भेटतात? तर हे सगळं प्रॉब्लेम नाही तर एकमेकांचं कनेक्शन असतं. मागील जन्मातील अर्धवट राहिलेले कर्म इथे पुढे जातात. असं हे या दोन राशींमधील नातं असतं. अशा प्रकारे मिथुन व तूळ राशीचे संबंध स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. मला एक सांगा, पुढे तुम्हाला कोणत्या दोन राशींचं नातं समजून घ्यायचं आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. मी त्या राशीच्या जोडीचं विश्लेषण घेऊन येईल. पुन्हा भेटूया राशीच्या अशाच गूढ आणि सत्य कथेसोबत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा.
यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.